नमस्कार, मी अविनाश भास्कर चाटे, उद्योजक, मोटिवेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर आणि लेखक. क्वालिफिकेशन वाईज मी तसा इंजिनियर आहे. इंजिनिअरिंग कंप्लीट केलं मी माझं सिव्हिल इंजिनिअरिंगमधून आणि त्यानंतर मी माझं पोस्ट ग्रॅज्युएशन पण केलं आहे कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंटमधून. 2014ला मी जसा पासआउट झालो, बिझनेस या क्षेत्रामध्ये मी माझ्या करिअरची सुरुवात केली. सगळ्यात आधी मी माझे बिझनेस सुरू केले आणि साधारण 2016-17च्या आसपास मला कुठेतरी असं जाणवलं की मी मोटिवेशनल स्पीकर म्हणून माझं करिअर घडवलं पाहिजे. आणि मग मोटिवेशन द्यायला लागलो, स्टुडंट्सला द्यायला लागलो, कॉलेजेसमध्ये, काही कंपनीजमध्ये. अशा पद्धतीने मग मोटिवेशनल स्पीकरचा माझा प्रवास सुरू झाला आणि साधारण 2018-19च्या आसपास ॲज अ कॉर्पोरेट ट्रेनर मी माझ्या करिअरला सुरुवात केली. आज 40 ते 45 कंपनीजमध्ये कॉर्पोरेट ट्रेनिंग देण्याचं काम करतो मी. त्या एम्प्लॉईजला टीमवर्कवरती काही सेशन्स असतील, स्ट्रेस मॅनेजमेंटवरती असतील, टाईम मॅनेजमेंटवर असतील, गोल सेटिंगवरती असतील. मुळात कंपनीच्या एम्प्लॉईजला त्यांची एफिशियन्सी वाढवण्यामध्ये मी माझं योगदान करतो आहे, मी माझं कॉन्ट्रीब्युशन करतो आहे. आता रिसेंटली मी माझं एक पुस्तक लॉन्च केलं आहे, द विनिंग एज नावाचं. सध्या इंग्लिशमध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे. 2 फेब्रुवारीच्या आसपास बुकचं लॉन्चिंग झालं पूर्ण भारतामध्ये आणि भारताच्या बाहेर देखील. द विनिंग एजमध्ये बेसिकली काय डिस्कस केलेलं आहे, काय लिहिलेलं आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडंसं सांगतो, तोपर्यंत आपले बाकी सगळे मित्र जॉईन होतील. द विनिंग एज बेसिकली त्या लोकांसाठी आहे, त्या रीडर्ससाठी आहे ज्यांना आयुष्यामध्ये जिंकायचं आहे. मग ती फील्ड कुठलीही असो, ते आर्टिस्ट असतील, बिझनेसमध्ये असतील किंवा स्टुडंट असतील. कुठल्याही फील्डमध्ये जिंकण्याचे रहस्य, काही मूलमंत्र मी त्याच्यामध्ये मेन्शन केलेले आहेत. जसं की तुम्ही तुमचे बिहेवियर्स कसे बदलले पाहिजे, आपलं जे वर्तवणूक आपण जे मराठीत म्हणतो ते वर्तवणूक आपण कसे बदलले पाहिजेत जिंकण्यासाठी, यशस्वी होण्यासाठी. त्यानंतर काही इमोशनल मॅनेजमेंटवरती काही चॅप्टर्स त्याच्यामध्ये लिहिलेत. म्हणजे तुमच्या इमोशन्सवरती तुम्ही कसं मात करायची, ज्या निगेटिव्ह इमोशन्सवरती मी म्हणतो आहे, आणि कसं त्या निगेटिव्ह इमोशन्सला पॉझिटिव्ह इमोशन्समध्ये कन्वर्ट करता येतं, जे की फार महत्त्वाचं आहे. तुमच्या सगळ्यांना माहिती कसं सतत अपयश आल्यानंतर आणि सतत फेलियर्स आल्यानंतर कसं आपण गिवअप करतो आणि सगळं निगेटिव्ह इमोशन्समधून आपण जात असतो. अशा प्रोसेसमध्ये इमोशन्सवरती तुमचा कंट्रोल असणं, तुमच्या इमोशन्सवरती तुमचा ताबा असणं फार फार गरजेचं आहे. आणि असेच काही चॅप्टर्स त्याच्यामध्ये मेन्शन आहेत. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये मास्टरी जर मिळवायची असेल, कुठल्याही क्षेत्रामध्ये जर एक्सपर्ट व्हायचं असेल तर ते कसं व्हायचं, बराचसा रिसर्च करून असं हे पुस्तक बेसिकली असा हा सारांश ह्या पुस्तकाचा आहे. असं हे सगळं ह्या पुस्तकामध्ये मेन्शन केलेले आहेत. तर सगळ्यात आधी बेधडक ह्या वेबपेजचे आणि सगळ्या आयोजकांचे मनापासून मी आभार मानतो की त्यांनी माझ्याशी संपर्क साधला, त्यांनी तुमच्याशी संपर्क साधला आणि आजच्या लाईव्ह सेशनचे जे आपण म्हणतो क्रेडिट आपण हे बेधडक आणि त्यांच्या टीमला दिले पाहिजे. त्यानंतर जे काही सगळे व्ह्युअर्स असतील, आत्ता ऑनलाईन जे आले असतील, सगळे हे सेशन लाईव्ह बघत असतील, त्यांचेसुद्धा मी मनापासून आभार मानू इच्छितो की तुम्ही वेळ काढून एवढा प्राईम टाईम माझ्यासाठी दिलात. तर आजचं जे सेशन आहे त्या सेशनमध्ये बेसिकली आपण काही यशाचे अंतरंग किंवा यशाचे काही टूल्स मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे. सेशन सुरू होण्याआधी तुमच्या मनामध्ये जर काही प्रश्न असतील, तुमच्या मनामध्ये जर काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ते क्वेश्चन्स विचारू शकतात, ते क्वेरीज टाकू शकतात. भलेही मी त्याचे उत्तर आत्ता देऊ शकणार नाही कारण मी व्हिडिओमध्ये बोलत आहे, पण नक्कीच हा व्हिडिओ झाल्यानंतर तुमच्या प्रश्नाचे उत्तरं मी जरूर देण्याचा प्रयत्न करेल. आजचा विषय यशाचे अंतरंग हा आपला आजचा विषय आहे, ज्यावरती मी तुमच्याशी आज बोलणार आहे. तुम्ही बघा, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण बघतो कसे काहीच लोक यशस्वी होतात, बरोबर आहे की नाही? सगळे तर यशस्वी होत नाहीत. स्टुडंट्स असतील, बिझनेसमॅन असतील, कलाकार असतील, खेळाडू असतील, काहीच लोक यशस्वी होतात. पण आपण बघतो जास्ती लोक कसे त्यांच्या लाईफमध्ये स्ट्रगल करत असतात, कसे फेल होत असतात, कसे निगेटिव्ह इमोशन्स त्यांच्यावरती हावी होत असतात, ते ग्रो होऊ शकत नाहीत लाईफमध्ये. तुम्ही बघत असाल, बरोबर? मग स्टुडंट कसा आपल्या लाईफमध्ये स्ट्रगल करतो करिअर घडवण्यासाठी, एक बिझनेसमॅन कसा स्ट्रगल करत असतो बिझनेस वाढवण्यामध्ये, एक कलाकार कसा आपलं स्थान निर्माण करण्यासाठी धडपड करत असतो, क्रिकेटरचं सुद्धा तसंच आहे, किंवा मी म्हणाल कुठलाही खेळाडू कोणी असेल.
आपण सगळेच सतत यशस्वी होण्याच्या मागे आहोत. आपण सतत सगळे लाईफमध्ये पुढे जाण्याच्या मार्गी आहोत. तुम्ही बघत असाल की आपल्यापैकी बरेच जण ह्या यशाचे मूलमंत्र मी असं म्हणेन किंवा सिक्रेट्स ऑफ सक्सेस असं काही आपण ह्याचे रहस्य नेहमी शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आपण यूट्यूबला बरेचसे व्हिडिओज बघत असतो, आपण बऱ्याचशा लोकांचे स्पीच ऐकत असतो, आपण न्यूजपेपरवरचे आर्टिकल्स वाचत असतो, त्यातनं काही धडे घेण्याचा प्रयत्न करत असतो. मुळात आपला जो शोध आहे तो अशा मूलमंत्रांचा आहे, अशा स्ट्रॅटेजीजचा आहे जे आपल्याला लाईफमध्ये पुढे जाण्यासाठी मदत करतील. अशा गोष्टींच्या आपण सतत मागे असतो. तर बेसिकली तुम्ही जे आजपर्यंत वाचलं असेल, तुम्ही जे आजपर्यंत शिकला असाल सक्सेसबद्दलच्या काही रहस्यांबद्दल, त्या गोष्टींवरती मुळात मी डिस्कस करणारच नाही आहे. आज मुळात मी तुम्हाला एक स्किल अशी देऊन जाणार आहे, एक कौशल्य मी तुम्हाला आज असं देणार आहे, एका कौशल्याबद्दल मी तुम्हाला असं सांगणार आहे जे तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त कामी येणार आहे. तुम्हाला खूप मोठं घडवण्याचा काय म्हणतो आपण तो शिल्पकार ठरणार आहे ती जी स्किल आहे. तर ती स्किल कुठली आहे? सगळ्यात आधी लक्षात घ्या, खूप लोकांना असं वाटत असतं की बोलणं फार इम्पॉर्टंट आहे, बोलण्याची कला असणं फार इम्पॉर्टंट आहे, एक वक्ता असणं फार इम्पॉर्टंट आहे. मग क्षेत्र कुठलंही असो, तुम्ही बघा बोलणं आपण समजतो की फार इम्पॉर्टंट आहे. बिलकुल इम्पॉर्टंट आहे. एक नातं असतं, त्या नात्याला जर घट्ट त्याचं बॉन्डिंग करायचं असेल, त्या नात्याला जर चांगलं ग्रो करायचं असेल, त्याचं काय म्हणतो आपण त्याचं अजून हे करायचं असेल, डेव्हलप करायचं असेल त्या नात्याला, किंवा एखादा बिझनेस आहे त्या बिझनेसला ग्रो करायचं आहे, बिझनेसला नेक्स्ट लेवलला घेऊन जायचं आहे, किंवा तुमच्या कंपनीमध्ये तुम्हाला सेल्स वाढवायचं आहे. तुम्ही बघा आपण सातत्याने ऐकतो की बोलणं किती इम्पॉर्टंट आहे, बोलण्याची कला किती इम्पॉर्टंट आहे. आपण म्हणतो की ज्यांना बोलायला जमतं किंवा जे बोलू शकतात ते लाईफमध्ये कधी स्ट्रगल करत नाही, किंवा आपण म्हणतो बोलणाऱ्याचं काहीही विकतं, असे बऱ्याचशा म्हणी पण आहेत मराठीमध्ये. तर बोलणं मुळात इम्पॉर्टंट मानलं जातं आणि हे मला माहिती आहे आणि मी पण त्याला इम्पॉर्टंट मानतो. पण मित्रांनो, माझा एक्सपिरियन्स काही वेगळाच सांगतोय. हो, माझा एक्सपिरियन्स काही वेगळाच सांगतो. बोलणं इम्पॉर्टंट आहे, त्याच्यामध्ये काही वाद नाही. पण कसं ऐकावं, मी परत सांगतो तुम्हाला, कसं ऐकावं म्हणजे त्याला आपण लिसनिंग स्किल्स म्हणतो. कोणी आपल्याशी बोलत असेल तर ते ऐकणं, मला वाटतंय की हे सगळ्यात इम्पॉर्टंट स्किल आहे सक्सेसफुल होण्यासाठी. तुम्हाला थोडं आश्चर्य बसला असेल, आश्चर्याचा धक्का बसला असेल की बोलणं इम्पॉर्टंट आहे मी म्हणतोय आणि त्याच्यापेक्षा जास्त ऐकणं इम्पॉर्टंट आहे. मी ह्या पुढच्या अर्ध्या तासामध्ये तुम्हाला प्रूव्ह करून देण्याचा प्रयत्न करेल की कसं ऐकणं आपल्या लाईफमध्ये इम्पॉर्टंट असतं, कसं ऐकणं आपल्याला नेक्स्ट लेवलला घेऊन जात असतं. मी बऱ्याचशा कॉर्पोरेट कंपनीजमध्ये जातो, बऱ्याचशा ऑन्टरप्रेनर्ससोबत डिस्कशन्स करत असतो. मी बघितलं आहे यार की जे मोठे लोक आहेत, जे लीडर्स आहेत, त्यांच्यामध्ये एक स्किल जी आहे ती मोस्ट कॉमन आहे आणि सगळ्यात बेस्ट स्किल जी आहे ती लिसनिंगची आहे. तुम्ही बघा म्हणजे आता सक्सेसफुल व्हायचं म्हणजे मुळात काय असतं? सक्सेसफुल होणं म्हणजे नेतृत्व करणं कशाचंही, तुम्ही लीडर बनणे. कारण लीडर लोक सक्सेसफुल होतात. मी पॉलिटिक्सच्या लीडरशिपबद्दल बोलत नाही आहे, मी तुमच्या नात्यामधलं लीडरशिप बोलतो आहे, तुमच्या घरातलं लीडरशिप बोलतो आहे, तुमच्या फ्रेंड सर्कलमधलं लीडरशिप बोलतो आहे. मुळात कुठल्याही ठिकाणी लीडरशिप ॲबिलिटी म्हणजे नेतृत्व घडवण्याच्या स्किल्स असतात, त्याला लीडरशिप असं मानलं जातं. कुठलाही लीडर तुम्ही ज्यालाही फॉलो करत असाल, त्या लीडरच्या जर स्किल्सवरती तुम्ही फोकस केला तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल. लीडर कोण आहे? मला सांगा, लीडर कोण आहे? लीडर तो व्यक्ती आहे ज्याच्यावरती सगळे लोक प्रेम करतात. लीडर तो व्यक्ती आहे ज्याला सगळे आपलं दुःख सांगण्याच्या मागे आहेत किंवा दुःख त्यांना सांगावं असं वाटतं. लीडर कोण आहे? जो सगळ्या लोकांचं ऐकून घेतो, सगळ्या लोकांना समजतो, सगळ्या लोकांना घेऊन चालतो. तर मुळात लीडर म्हणजे कोण की ज्याच्यामध्ये ऐकण्याची क्षमता आहे, ज्याच्यामध्ये लिसनिंग ॲबिलिटी आहे, जो प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देतो, त्याच्या सगळ्या गोष्टींना नीट ऐकतो, त्याला रिस्पेक्ट देतो, त्याला इम्पॉर्टन्स देतो आणि म्हणून तो एक लीडर असतो, म्हणून तो एक सक्सेसफुल व्यक्ती घडतो. मला एक गोष्ट आठवते, साधारण मला वाटतं 2011च्या आसपास, 11मध्येच जेव्हा भारत वर्ल्ड कप जिंकला होता, आपण सगळ्यांनी खूप सेलिब्रेशन केलं होतं. मी कॉलेजला होतो पुण्यामध्ये, मला आठवते वर्ल्ड कप जिंकल्यानंतर आम्ही सगळे बाहेर गेलो होतो, मस्त सेलिब्रेशन केलं होतं. मला आठवते अख्खं पुणे त्या दिवशी रोडवरती होतं, अख्खं भारत असेल त्या दिवशी, कारण खूप आनंद आपल्या सगळ्यांना झाला होता. ह्या टीमचे जे कॅप्टन होते ते कोण होते?
तुम्हाला माहिती आहे महेंद्रसिंग धोनी, मी काही वेगळं सांगण्याची गरज नाही. पण मी जर तुम्हाला प्रश्न विचारला ह्या टीमचे कोच कोण होते, तर बऱ्याच कमी लोकांना ह्याचं उत्तर आठवत असेल किंवा माहीत असेल. मी तुम्हाला सांगतो, गॅरी क्रिस्टन आपल्या भारताचे कोच होते, आपल्या भारताच्या टीमचे कोच होते, ज्यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं होतं, ज्यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकवण्यामध्ये आपला सिंहाचा वाटा त्याच्यामध्ये उचलला होता. मी असं म्हणेल खूप मार्गदर्शन केलं होतं बेसिकली प्लेयर्सला. आणि बरेचसे इंटरव्ह्यूज मी बघितले, झहीर खानचा बघितला, युवराज सिंगचा बघितला, जे काय आपल्या वर्ल्ड कपच्या टीममध्ये होते प्रत्येकाने गॅरी क्रिस्टनला क्रेडिट दिलेलं आहे मित्रांनो. MS धोनीला तर दिलंच आहे आपण सगळ्यांनी, गौतम गंभीरला दिलं आहे, सगळ्या प्लेयर्सला दिलं आहे. ॲक्च्युली वर्ल्ड कप जिंकण्यामध्ये जरी सगळ्यांचा वाटा असला तरी मला वाटतं की गॅरी क्रिस्टन हे एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांना खरंच आपण क्रेडिट दिलं पाहिजे ह्या गोष्टींचं, आणि दिलंही जाते. तर आता गॅरी क्रिस्टन जे होते, तुम्हाला काय वाटतं की इतके सगळे लोक त्यांचे फॅन होते, टीम मेंबर्स, मी जसं तुम्हाला सांगितलं एक चांगले लीडर होते, तर ते चांगले वक्ता असतील, बरोबर आहे आपल्या डेफिनेशननुसार, तर ह्याचा अर्थ हाच होतो की ते चांगले वक्ता असतील म्हणून चांगले लीडर असतील. मी तुम्हाला सांगतो गॅरी क्रिस्टन एक उत्तम वक्ता नव्हते. येस, मी बरोबर बोलतोय, ते फार कमी बोलायचे. तरी मला सांगा त्यांनी भारताला वर्ल्ड कप कसा काय जिंकून दिला असेल? खूप सिंपल आहे, त्यांनी भारताला वर्ल्ड कप जिंकून दिला. कसा दिला? तर ऐकून दिला. ते सतत ऐकायचे. प्लेयर्स नेहमी त्यांच्याकडे जायचे, त्यांचे प्रॉब्लेम्स त्यांच्यासोबत डिस्कस करायचे, त्यांचे आयडियाज त्यांच्यासोबत डिस्कस करायचे. गॅरी क्रिस्टन कधीही कोणाचा काय म्हणतात त्याला मॉरल डाऊन नाही करायचे. गॅरी क्रिस्टन कधीही सगळ्या प्लेयर्सचं ऐकून घ्यायचे, त्यांचा मॉरल बूस्ट करायचे आणि त्यांना मोटिवेट करायचे. तर आपण बघतो बऱ्याचदा आपण कोणाचं गायडन्स घेत असतो, कोणाला काही विचारत असतो, बऱ्याचदा ॲडवाईसच आपल्याला खूप दिल्या जातात, बऱ्याचदा आपल्याला लेक्चरच खूप दिलं जातं समोरच्याकडनं, किंवा बऱ्याचदा कॉन्व्हर्सेशनमध्ये जेव्हा 1 to 1 कॉन्व्हर्सेशन असतं, समोरच्याला घाई असते प्रत्येक वेळेस आपल्याला काहीतरी सांगण्याची, आपल्याला सल्ले देण्याची, आपल्याला ॲडवाईस द्यायची. बरोबर आहे, चांगलं आहे, पण मला वाटतं की ॲडवाईस, सल्ले किंवा आपण आधी बोलण्यापेक्षा सगळ्यात आधी आपण समोरच्याचं ऐकलं पाहिजे, कारण ऐकणं ही फार मोठी ॲबिलिटी आहे सक्सेसफुल जर तुम्हाला व्हायचं असेल तर. आणि आपल्या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा असंच झालं, जेवढे प्लेयर्स होते त्यांचं मनोबल उंचवायचं, कारण ज्यावेळेस ते गॅरीकडे जायचे, गॅरी त्यांना ऐकून घ्यायचे, त्यांचं पूर्णपणे मान ठेवायचे, सन्मान ठेवायचे. बिल क्लिंटन पण असंच एक एक्झाम्पल आहे, आपण नाव ऐकलंच असेल. अतिशय दारिद्र्यातून आलेलं व्यक्तिमत्व, सगळ्यात महत्त्वाचा व्यक्ती बनला US चा, बरोबर आहे, US चे माजी प्रेसिडेंट बनले. तर मला सांगा, व्हॉट इज हिज स्पेशल क्वालिटी? असं काय स्पेशल होतं त्यांच्यामध्ये की ते एका गरीब घरातून येऊन एवढे मोठे झाले? मी तुम्हाला सांगतो, ऐकण्याची जबरदस्त क्षमता. इतके लोकांना रिस्पेक्टेड फील करून द्यायचे. कोणी काही सांगत असेल ना त्यांना, तर ते खूप शांतपणे त्याला ऐकून घ्यायचे. पहिल्यांदा सगळं ऐकून घ्यायचे, मग काही ॲडवाईस किंवा सल्ला द्यायचे. इंटरप्ट त्याला मध्ये नाही करायचे. तुम्ही बघा, जनरल ऑब्झर्वेशन करा, ह्या समाजाचं करा, लोकांचं करा. लोकांना काय हवं आहे मला सांगा? प्रत्येक जो इंडिव्हिज्युअल आहे त्याला काय हवं आहे? आपल्याला काय हवं आहे? आपल्या प्रत्येकाला स्पेशल फील करून देणारं कोणीतरी पाहिजे. आपल्याला स्पेशल फील करायला आवडतं. वी ऑल वॉन्ट सिग्निफिकन्स, बरोबर आहे की नाही? आपल्या सगळ्यांना वाटतं की कोणीतरी आपलं ऐकून घ्यावं, कोणीतरी आपल्याला सिग्निफिकन्स द्यावा. तुम्ही बघा, एखाद्या कार्यक्रमात, एक उदाहरण मी तुम्हाला देतो, तुम्ही एखाद्या कार्यक्रमात गेलात आणि तिथे काही सेलिब्रिटी आहे, तुमच्या आवडीचा सेलिब्रिटी आहे, तुम्ही त्यांचे फॅन आहात, आणि कार्यक्रमात गेल्यानंतर तुम्ही ठरवतात की आता सेलिब्रिटी स्टेजवरती आहे आणि त्या सेलिब्रिटीला जाऊन आपण स्टेजवरती जाऊन भेटूयात, त्यांच्याशी बोलूयात. मग तुम्ही खूप कुतूहलाने, तुम्ही खूप एक्सपेक्टेशनने जातात स्टेजवरती लाईन वगैरे लावून, आणि तिथे गेल्यानंतर वरती सेलिब्रिटीला भेटण्याची जेव्हा तुमची वेळ येते, तर त्यावेळेस मला सांगा, जर सेलिब्रिटीने तुमच्या डोळ्यात डोळे घालून कॉन्फिडन्सने तुम्ही काय म्हणतायत, तुम्हाला इम्पॉर्टन्स जर दिलं आणि ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या, म्हणजे तुम्ही मुळात त्यांना बोलण्यासाठी गेलात, तुम्ही जे काही बोलतायत ते जर त्यांनी ऐकून घेतलं, तुमच्या डोळ्यात डोळे घालून तुम्हाला इम्पॉर्टन्स दिला, त्या घाई गडबडीत सुद्धा, त्या एवढ्या अतिशय मी म्हणतो की त्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा, तर तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला स्पेशल वाटेल, अर्थात तुम्हाला स्पेशल वाटेल. आणि तुम्हाला, बिकॉज पीपल लाईक सक्सेसफुल पीपल हू आर हंबल. जे लोक यशस्वी आहेत आणि जे हंबल आहेत, हे आपल्या सगळ्यांना आवडत असतात. बघा, तुम्ही, मी काय सांगतो त्याच्यावरती थोडंसं चिंतन करा, तुम्हाला कळेल. तुम्ही बघा, पण समजा तुम्ही जर त्या सेलिब्रिटीला भेटायला गेलात आणि सेलिब्रिटीने जर तुम्हाला रिस्पॉन्स दिला नाही, त्या सेलिब्रिटीने जर तुमच्याकडे बघितलं नाही,
तुमचं ऐकून नाही घेतलं तर तुम्हाला कसं वाटेल? अर्थात तुम्हाला ते आवडणार नाही. बऱ्याचदा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू, पण ते आपल्याला कुठेतरी मनात आवडणार नाही. मित्रांनो, ऐकायची कला म्हणजे सगळे मोठे लीडर्स बघा आपल्यापैकी, जितके म्हणजे आता पॉलिटिक्सला जर तुम्ही फॉलो करत असाल तर पॉलिटिशियन्स बघा, सगळे मोठे मोठे लीडर्स तुम्ही बघा, ह्यांच्यामध्ये एक क्वालिटी फार जबरदस्त असते. ते म्हणजे ते चांगले लिसनर्स असतात. ते चांगलं ऐकून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. म्हणजे आपल्याला एक मोठा गैरसमज असतो की लीडर व्हायचं म्हणजे चांगला वक्ता झालो पाहिजे. बरोबर आहे, वक्ता झालेच पाहिजे, पण त्याच्या आधी तुम्ही चांगले लिसनर्स झाले पाहिजे. मी नरेंद्र मोदींबद्दल पण बऱ्याच गोष्टी ऐकल्यात. नरेंद्र मोदींबद्दल किंवा शरदचंद्रजी पवार आहेत किंवा नितीन गडकरी साहेबांचं एक्झाम्पल घ्या. ह्या सगळ्यांबद्दल मी ऐकलं आहे हे खूप चांगले लिसनर आहेत. ज्यावेळेस लोक त्यांना भेटायला जातात, ज्यावेळेस लोक त्यांना भेटतात, ते असं ऐकतात, तुम्हाला इतकं स्पेशल फील करून देतात जणू तुम्ही खूप महत्त्वाचे व्यक्ती आहात त्यांच्यासाठी. तर ह्यामुळे त्यांचे कार्यकर्ते वाढतात, त्यांचे फॅन फॉलोईंग वाढतात आणि ह्या पद्धतीने त्यांच्यामधली जी स्किल आहे त्यांना नेक्स्ट लेवलला घेऊन जाण्यासाठी मदत करत असते. फार इम्पॉर्टंट स्किल आहे मित्रांनो. तुम्ही बघा आपल्यापैकी आपल्याला किती बरं वाटतं ज्यावेळेस आपल्याला कोणी स्पेशल फील करून देतं, ज्यावेळेस आपल्याला कोणीतरी ऐकतं विदाऊट इंटरप्शन. म्हणजे आपण बोलतोय आणि मध्येच कोणीतरी काहीतरी तोडतंय आणि समोरून काहीतरी बोलतंय, मध्येच कोणीतरी तोडतंय, काहीतरी जजमेंट देतंय, आपल्याला मुळात आवडतच नाही. आपल्याला तुम्ही बघा आपल्या नात्यामध्ये सुद्धा, मग ते आई आणि मुलाचं नातं असो किंवा वडील आणि मुलीचं नातं असो, हजबंड वाईफचं नातं असो किंवा एखाद्या सेलरचं आणि कस्टमरचं असो, तुम्ही आणि तुमचा कस्टमर असेल, तुमचा क्लायंट असेल किंवा कोच आणि क्लायंट, कुठल्याही रिलेशनमध्ये, सगळ्या रिलेशनमध्ये आयुष्यात जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल, तुम्हाला जर बेस्ट व्हायचं असेल, तुम्हाला लोकांना इन्फ्लुएन्स करायचं असेल तर बऱ्याच स्किल इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट क्वालिटी मी तुम्हाला परत सांगतो, सगळ्यात इम्पॉर्टंट क्वालिटी म्हणजे ऐकून घेणे. सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे लिसनिंग ॲबिलिटी. कसं तुम्ही समोरच्याला ऐकता, कसं तुम्ही समोरच्याला इम्पॉर्टन्स फील करून देता, कसं तुम्ही समोरच्याला रिस्पेक्ट देता, हे फार फार इम्पॉर्टंट आहे. मला मुळात माझ्या एक फ्रेंडचं एक एक्झाम्पल आठवतं. मी तुम्हाला त्याचं उदाहरण देतो, तुम्हाला थोडासा ह्याचा संदर्भ लागेल. माझा एक फ्रेंड आहे कृष्णकांत नावाचा, ज्याला आम्ही लाडाने केके असं म्हणतो. आता कृष्णकांत असं व्यक्तिमत्व आहे जो सगळ्यांसाठीच खूप स्पेशल आहे, जो सगळ्यांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कृष्णकांत म्हणलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावरती हास्य येतं. म्हणजे सगळ्यांचाच तो लाडका आहे. तुमच्याही अवतीभोवती असे लोक असतील की ते सगळ्यांचे लाडके असतात. कृष्णकांतमध्ये काहीतरी स्पेशल स्किल्स आहेत. फेसबुकवरती एखादी पोस्ट असेल तर मला वाटतं की अर्धा तासही लागणार नाही 100-200चे लाईक्स त्याला क्रॉस करायला. इतके मित्र, कुठेही जातो मित्र बनवतो, कुठेही जातो त्याचं कनेक्शन तयार होतो. म्हणजे एवढं जबरदस्त त्याचं त्या स्किल्स आहेत, त्याच्या त्या नेटवर्किंग स्किल्स आहेत मी म्हणेल की मित्रांची बिलकुल कमी नाही त्याला. इवन त्याचे बड्डेज असतात, त्याचे वाढदिवस, त्याचे बड्डेज म्हणजे त्याच्या मित्रांसाठी एक फेस्टिवलच आहे, एक मोठा सणच आहे. लोक त्याच्यासोबत मुळात खूप लवकर कनेक्ट होतात. आता ज्यावेळेस मी लिसनिंगचा अभ्यास करत होतो सगळ्यात आधी मला कृष्णकांतबद्दल आठवलं. मी कृष्णकांतवरती थोडा रिसर्च केला. मी म्हटलं की असं काय स्पेशल ॲबिलिटी आहे, काय स्पेशल त्याच्यामध्ये स्किल आहे की लोक एवढ्या लवकर त्याशी कनेक्ट होतात, एवढ्या लवकर त्याच्याशी जुळतात. म्हणून मी थोडासा रिसर्च केल्यानंतर मला कळालं कृष्णकांतच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये, बघा मी काय सांगतोय नीट लक्ष द्या, कृष्णकांतच्या कॉन्व्हर्सेशनमध्ये मुळात 2 फेजेस आहेत. फेज 1 आणि फेज 2 असं त्याला आपण नाव देऊया. कृष्णकांत ज्याही वेळेस कुठल्या नवीन व्यक्तीला भेटतो, ज्याही व्यक्तीला तो पहिल्यांदा भेटतो त्यावेळेस, किंवा मी म्हणाल जुन्या मित्रांना जरी भेटला तर फेज 1 त्याचा सगळ्यात आधी चालू होतो. फेज 1मध्ये तो काय करतो, असे काहीतरी विषय काढेल, असे काहीतरी प्रश्न समोर उद्भवेल आणि स्वतःहून बोलेल. विशेष म्हणजे सगळ्यात आधी बरं का फेज 1मध्ये की समोरचा व्यक्ती त्याच्याशी बोलायला लागेल, असे प्रश्न विचारेल ज्याचे उत्तरं समोरच्याला द्यायला आवडतात. अशा गोष्टींवरती तो चर्चा करेल की समोरच्याला ते चांगलं वाटतं. फेज 1मध्ये तो ह्या पद्धतीने आपलं कॉन्व्हर्सेशन सुरू करतो आणि जसं समोरचा व्यक्ती ओपन अप होतो, जसं समोरच्या व्यक्तीला वाटतं की आता आपलं कोणीतरी ऐकून घेतंय, समोरच्या व्यक्तीला ज्यावेळेस स्पेशल वाटायला लागतं तर त्यावेळेस समोरचा व्यक्ती बोलत राहतो. कृष्णकांत शांत चित्तेने ऐकतो. कृष्णकांत त्याला रिस्पेक्ट देऊन ऐकतो, त्याच्या व्ह्यूजला मध्ये इंटरप्ट करत नाही, त्याला अडवत नाही, त्याला कुठेतरी काउंटर करत नाही. आपण बघतो आज बऱ्याचदा कुठल्याही डिस्कशनमध्ये, 2 मित्रांमध्ये असेल, घरामध्ये, कधीही कॉन्व्हर्सेशन होताना, बातचीत होताना
आपण एकमेकांना क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. आपण समोरच्याचं नीट पहिले ऐकूनच घेत नाही. त्यामुळे बरेचसे रिलेशन्स खराब होतात, बरेचसे रिलेशन्स मी म्हणेल की सफल होत नाहीत. तर कृष्णकांतमध्ये जी स्पेशल ॲबिलिटी मी तुम्हाला सांगितली फेज 1 आणि फेज 2मध्ये, आणि म्हणून ती कृष्णकांतला एक स्पेशल व्यक्ती बनवते. आज आपण बघतो नवरा आणि बायकोमध्ये सुद्धा 90% भांडणं, बघा मी काय सांगतो, नवरा आणि बायकोमध्ये सुद्धा 90% भांडण हे ह्यामुळेच होत असतात. कस्टमर तुमचं प्रोडक्ट घेत नाही. कशामुळे घेत नाही? कारण तुम्ही जास्त बोलताय. हो, सेलिंगमध्ये मला मान्य आहे, बोलणं इम्पॉर्टंट आहे, पण इतकं बोलू नका की समोरचा इरिटेट होईल. इतकं जास्त बोलू नका की समोरच्याला संदर्भच लागणार नाही. आधी समजून घ्या तो व्यक्ती काय बोलतोय. आधी समजून घ्या तो व्यक्ती तुम्हाला त्याचे प्रश्न काय, त्याची रिक्वायरमेंट काय. आणि मुळात हाच मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्ही बघा, 2 मित्रसुद्धा का दुरावतात? आपण ऐकण्याच्या मनस्थितीतच नसतो. प्रत्येक वेळेस आपल्याला जी सवय लागलेली आहे बोलायची, समोरचा बोलत असताना ती इंटरप्ट करायची, त्याला तोडायची, खरंच किती घातक आहे बरं? विचारा बरं स्वतःला प्रश्न. खरंच किती घातक आहे ही गोष्ट. समोरचा व्यक्ती त्या एनर्जीने, त्या इंटेन्सिटीने तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय आणि आपण काय करतो? त्याला इंटरप्ट करतो. आपण काय करतो? त्याला तोडण्याचा प्रयत्न करतो. आज प्रत्येकालाच बोलायची इच्छा आहे. आज प्रत्येकाला काय म्हणतो आपण, स्वतःचं सांगण्याची इच्छा आहे. मी 2 कॉन्व्हर्सेशनमधलं बोलतोय, पण ऐकायला मुळात कोणालाच आवडत नाही. प्रत्येक कॉन्व्हर्सेशनमध्ये जेव्हा समोरचा बोलत असतो, आपल्याला वाटतं की तो कधी त्याचं बोलणं संपवेल आणि मी कधी माझं चालू करतो. फोनवर पण तुम्ही बघा, कॉन्व्हर्सेशन चालू असताना आपण आपलंच बोलत असतो, समोरच्याला आपण कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत असतो. चांगला लिस्नर होणं खरंच अवघड आहे मित्रांनो. चांगला वक्ता होणे मी म्हणाल फार सोपं असू शकतं, पण चांगला लिसनर होणं फार फार अवघड आहे. आणि जो चांगला लिसनर होतो, मला वाटतंय तो आयुष्यात खूप काही करू शकतो. आणि आपल्यापैकी प्रत्येकालाच, प्रत्येक आपल्या जवळच्या माणसाला तुम्ही आजपासून मी म्हणेल की ऐकण्याची सवय तुमच्यामध्ये लावा. तुमच्या प्रत्येक जवळचा जो व्यक्ती आहे तो काही सांगत असेल तर त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याला क्रॉस करण्याचा प्रयत्न करू नका. त्याला जज करू नका लगेचच. त्याला लगेचच ॲडवाईस देऊ नका. लगेचच त्याला काही कमेंट देऊ नका. शांत चित्तेने आधी त्याचं ऐकून घेण्याचा प्रयत्न करा. चांगला लिस्नर बना. बघा कसे रिलेशन्स कसे घट्ट होतात, कसे रिलेशन्स ग्रो होतात, नरिश होतात. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल, आता ऐकायचं कसं? मी बराच वेळ झाला तुम्हाला सांगतोय ऐका ऐका ऐका. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल ऐकायचं कसं? माझ्या काही एक्सपिरियन्समधून मी तुम्हाला सांगू इच्छितो की ऐकायचं कसं. मी काही पॉईंट्स त्याच्यासाठी तुम्हाला सांगेल, ते तुम्ही फॉलो करू शकतात. जसं तुम्हाला सांगितलं, बऱ्याच लोकांशी मी भेटलो आहे, बऱ्याच लोकांशी मी बोललो आहे. जे लोक सक्सेसफुल आहेत त्यांच्यामध्ये निदर्शनास मला आलं आहे की ॲबिलिटी ऑफ, जे मी म्हणतो स्पीकिंगपेक्षा जी लिस्निंग ॲबिलिटी आहे ती जास्त आहे. आणि ते कसं करायचं बघा, कसं ऐकायचं मी तुम्हाला सांगतो. मुळात मी तुम्हाला 5 पॉईंटच्या माध्यमातून हे सांगतो. 5 पॉईंट मी तुम्हाला देतो, ते तुम्ही लक्षात ठेवा. आता पहिला पॉईंट, अनइंटरप्टेड लिसनिंग. म्हणजे सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं आहे? अनइंटरप्टेड लिसनिंग करायचं आहे. म्हणजे ज्यावेळेस समोरचा व्यक्ती आपल्याशी बोलतोय, समोरचा व्यक्ती आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याला इंटरप्ट नका करू, त्याला तोडू नका मध्येच. ते ऐकून घेण्याचा प्रयत्न करा, ते एक्सेप्ट करा, पूर्णपणे त्याला बोलू द्या. त्याचे जे प्रश्न असतील ते आधी तुमच्यावरती घ्या, त्याचं जे ओपिनियन आहे ते समजण्याचा प्रयत्न करा. आणि बघा कसे तुमचे कॉन्व्हर्सेशन सुधारतील. बघा कशी तुमची लाईफ नेक्स्ट लेवलला जाईल. तर पहिला मुद्दा काय मी तुम्हाला परत सांगतो, अनइंटरप्टेड लिसनिंग. म्हणजे कोणी बोलत असेल त्याला इंटरप्ट नका करू. हां, पॉलिटिकल शोमध्ये असू शकतं, आपण टी व्हीवरती बघतो, डिबेट्स चालू असतात त्या छोट्या छोट्या खिडकीमध्ये. तिथली सिच्युएशन मी तुम्हाला सांगत नाही आहे, मी ॲक्च्युअल सिच्युएशन बोलतो आहे, ज्यावेळेस 2 व्यक्ती एकमेकांशी बोलत असतात. इंटरप्ट करण्याचा प्रयत्न करू नका. पॉईंट नंबर 1. मग ती बायको असेल, तुमचा मुलगा असेल, किंवा तुमचा क्लायंट असेल, तुमचा एम्प्लॉई असेल, तुमचा कलिग असेल, ऐकून घ्या. बघा रिलेशन कसे ग्रो होतात. दुसरं मी तुम्हाला एक प्रिन्सिपल देतो, 80-20 प्रिन्सिपल त्याला म्हणतात. 80% ऐकायचं, 20% बोलायचं. कुठली फील्ड असो बरं का, सेल्समध्ये सुद्धा, सेल्सचे काही श्रोते असतील, मी तुम्हाला सांगतो 80-20 फॉलो करा, बाकी काही करू नका. बघा कसे रिझल्ट्स येतात. 80-20 म्हणजे काय? 80% तुम्ही ऐकलं पाहिजे. मुळात सेल्समध्ये तर हा मोठा प्रॉब्लेम आहे. कस्टमर आला नाही की आपण आपली बडबड चालू करतो. आपण आपलं पटपट त्या प्रोडक्टबद्दल काहीतरी सांगायला चालू करतो. अहो, कस्टमर फ्रस्ट्रेट होऊन आला आहे, कस्टमर त्या उन्हातून आला आहे, कस्टमर कुठेतरी टेन्शनमध्ये आला असेल, तुम्ही अचानकपणे त्याच्यावर बोंबार्डमेंट करताय, त्याच्यावरती तो ब्लास्ट करताय वेगळ्या तुमच्या इन्फॉर्मेशनचा. कस्टमर पळून जाईल, तुमचं प्रोडक्ट घेणार नाही.
तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला 80-20 प्रिन्सिपल फॉलो करायचं आहे. सगळ्यात आधी कस्टमर आला, कस्टमरला जसं मी तुम्हाला सांगितलं कृष्णकांतच्या केसमध्ये कसं फेज 1 आणि फेज 2, फेज 1 फेज 2चं इम्प्लिमेंटेशन करा की फेज 1मध्ये तुम्ही काही प्रश्न विचारा, काही त्यांच्या आवडीच्या गोष्टी विचारा, चहा घेणार, कॉफी घेणार, काही त्यांना आवडेल असं विचारा ज्याने ते ओपन अप होतील. आणि एकदा का ते ओपन अप झाले की मग तुम्ही शांत चित्तेने ऐका, त्यांची रिक्वायरमेंट काय ते समजून घ्या आणि सगळं काही झाल्यानंतर मग अधूनमधून तुम्ही तुमचे ओपिनियन्स ठेवू शकतात. म्हणजे 20%च तुम्हाला बोलायचं आहे. ह्याने काय होईल, ह्याने बराच फरक पडेल. मी सेल्सचं बोलत नाही, मी घरामध्ये सुद्धा बोलतोय, सगळीकडे बोलणं मी म्हणत नाही कमी करा, मी म्हणतोय ऐकणं वाढवा. मी परत सांगतो, मी बोलणं कमी करा म्हणत नाही आहे, मी ऐकणं वाढवा म्हणतोय. म्हणजे तुम्ही जास्तीत जास्त ऐका समोरचा व्यक्ती बोलत असताना. तिसरं आता बी अ जेन्युइन लिस्नर. आता एवढ्या वेळेचं मी चर्चा करतोय की लिस्निंग करायचं आहे. मग असं नको व्हायला की आपण नुसतंच लिस्निंग करतोय, आपलं लक्षच नाही, आपण इकडे तिकडे बघतोय, कोणीतरी बोलतंय. नो, आपल्याला जेन्युइन लिस्नर व्हायचं आहे. आपल्याला जर कोणी बोलत असेल तर आपले फेशियल एक्सप्रेशन्स, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव हे प्रसन्न ठेवायचे आहेत. आपल्याला ते हावभाव असे ठेवायचे आहेत की समोरच्याला अजून प्रसन्न वाटेल, अजून बोलावं असं वाटेल, अजून त्याला चांगलं वाटेल. अशा पद्धतीने तुम्ही ऐकायचं आहे, अशा पद्धतीने त्याला रिस्पॉन्स द्यायचा आहे, जेणेकरून समोरचा व्यक्ती जो तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय, समोरचा व्यक्ती जो तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये अजून डेव्हलपमेंट होईल, अजून तो तुम्हाला सांगत राहील. तिसरं, जेन्युइन लिस्नर बना. चौथ्या मुद्द्यावर येतो बी नॉन जजमेंटल. मुळात मी पॅरेंट्सला पण सांगू इच्छितो, ज्यावेळेस आपले मुलं शाळेतून येतात किंवा आपले मुलं ज्यावेळेस बाहेरून कुठून येतात, ते बरंच काही सांगण्याचा आपल्याला प्रयत्न करत असतात, पण आपण त्यांच्याकडे लक्ष देत नाही. असं मुळात प्लीज करू नका, जेणेकरून काय होईल, तुमची मुलं तुमच्यापासून दुरावतील. त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करा, त्यांना इंटरप्ट नका करू मध्ये, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा. जजमेंटल होऊ नका. त्याने एखादं काही गोष्ट चुकीची केली असेल, पटकन जजमेंट देऊ नका. समजून घ्या त्याने ती गोष्ट का केली असेल, कशामुळे झाली असेल, त्याला व्यवस्थित समजून सांगा. ती नंतरचा भाग आहे. आपला प्रॉब्लेम आपण लगेच रिॲक्ट करतो, लगेच जजमेंट देतो आणि कदाचित म्हणून हा फार मोठा प्रॉब्लेम होऊन जातो आपल्या लाईफमध्ये. आणि 5वं फार इम्पॉर्टंट आहे, मी शेवटच्या पॉईंटवरती बोलतोय, ऐकावं कसं ह्या मुद्द्यावर. 5वं आहे लिसन विथ लवर्स इंटेन्सिटी. हो, मी बरोबर बोलतोय, लिसन विथ लवर्स इंटेन्सिटी. बघा, ज्यावेळेस आपण प्रेमात असतो, ज्यावेळेस आपण कोणाच्या प्रेमात असतो, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला कसं ऐकतो, त्यावेळेस आपण त्या व्यक्तीला कसं एक्सप्रेशन देतो, कसं आपण त्याच्याकडे लक्ष देतो किंवा त्या व्यक्तीला आपण कसं प्रेझेंट करतो. आपण एका लवरच्या इंटेन्सिटीनं कोणालाही ऐकलं पाहिजे, जसं की आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात आहोत. म्हणजे काय होईल की त्या व्यक्तीला बोलण्याचं जे हे आहे, सॅटिस्फॅक्शन आहे, ते अजून नेक्स्ट लेवलला जाईल आणि तो व्यक्ती तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून सांगण्याचा प्रयत्न करेल. बघा, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये मी परत सांगतोय, ही क्वालिटी फार 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 म्हणजे व्हेरी 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 इम्पॉर्टंट आहे. आपल्या सगळ्यांनाच आपण बघतो की नुसतं बोलायचं आहे, आपल्यापैकी कोणाला ऐकायचं नाही आहे. तर आजपासून समजून घ्या, ऐकण्याची क्षमता वाढवा, समोरच्याचाही विचार करा, समोरच्याला वेळ द्या आणि बघा रिझल्ट्स काय येतात तुमच्यासमोर. असाच एक किस्सा मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला एक 6-7 महिन्याआधी मी ॲज अ पार्ट ऑफ प्रोफेशन डी ॲडिक्शन सेंटरमध्ये मला एका पुण्याच्या इन्व्हाइट केलं होतं सेशन देण्यासाठी त्यांच्या पेशंट्सला. म्हणजे मुळात व्यसनमुक्ती केंद्र असं त्याला म्हणतात मराठीमध्ये. तर ज्यावेळेस मी तिथे गेलो, मी माझा सेशन पूर्ण केला, त्या लोकांशी इंटरॅक्शन केलं, तिथल्या पेशंटशी फार मजा आली. आणि ते सेशन झाल्यानंतर काही पेशंटसोबत मी इंटरॅक्शन करायला बसलो तिथे काउन्सिलिंग रूममध्ये. तर इंटरॅक्शन करत असतानाचा एक इन्सिडन्स मी तुम्हाला सांगू इच्छितो, जो कसा लिस्निंगसोबत कनेक्ट होतो. बघा, लिस्निंगचे किती फायदे आहेत. तर मुळात इंटरॅक्शन करताना माझी जी भेट आहे, माझं जे कॉन्व्हर्सेशन आहे ते मिस्टर अमोल यांच्यासोबत सुरू होतं. मिस्टर अमोल हे अमरावतीवरनं आलेले होते आणि ते मला सांगतात की कसं ज्यावेळेस ते फर्स्ट टाईम त्या डी ॲडिक्शन सेंटरमध्ये आले, फ्रस्ट्रेटेड होते, निराश होते, घाबरलेले होते आणि त्यांना जेलमध्ये आल्यासारखं वाटत होतं. मुळात तिथून सुटण्याची इच्छा होत होती. ते सांगतात कसं आल्यानंतर त्यांचं काउन्सिलिंग केलं गेलं आणि दुसऱ्या दिवशी कसं त्या सेशनमध्ये त्यांना प्रश्न वगैरे विचारले गेले. बघा, मी काय सांगतो ह्या काउन्सिलिंग सेशनमधलंच उदाहरण तुम्हाला देऊ इच्छितो. अमोल सांगतात की काउन्सिलिंग ज्यावेळेस सुरू झालं तर काउन्सिलर असं समोर बसलेला त्यांच्या आणि ते असे त्यांच्या समोर बसलेले. तर ज्यावेळेस काउन्सिलर त्यांना काही प्रश्न विचारायचा तर पॅटर्न कसा होता बघा प्रश्न विचारायचा. काउन्सिलर एक प्रश्न जोरात विचारणार, त्यांना मोठ्या आवाजात विचारणार आणि प्रश्न विचारल्यानंतर अमोलने त्याचं उत्तर हे
एक्सप्लेनेटरी स्टाईलमध्ये द्यायचं आहे, म्हणजे मोठं द्यायचं आहे त्यांना, एक एक्सप्लेन करायचं आहे ब्रीफमध्ये. तर मग प्रश्न असेच की सवय कधीपासून लागली, किंवा काय काय प्रॉब्लेम्स आले, कधीपासून सुरू आहे, मध्ये मध्ये बंद होतं का, जे काय त्यांचे ॲडिक्शन्स आहेत त्याच्याबद्दलचे, व्यसन आहेत त्याच्याबद्दलची ती चर्चा. अमोल सांगतात की सुरुवातीच्या 10-15 मिनिटांनंतर त्यांना मुळात काउन्सिलरचा चेहराच ब्लर होऊन गेला, काउन्सिलर दिसेनासेच झाले. म्हणजे ते एवढे डुबून गेले त्यांच्या एक्सप्लेनेशनमध्ये, एवढे ते त्या ह्याच्यामध्ये वाहत गेले की त्यांना बोलावंसं वाटत होतं. बघा किती एका ॲडिक्टेड माणसाला किती प्रॉब्लेम्स लाईफमध्ये सहन करावे लागले असतील, तो माणूस तिथे व्यक्त करतोय. ते व्यक्त करत असताना त्यांना इतकं बरं वाटत होतं की आपलं कुणीतरी इथे ऐकायला आहे. बऱ्याच दिवसांपासून त्यांचं कुणी ऐकलं नसेल, कारण तुम्ही बघा ॲडिक्टेड लोक असतात, जे नशा करणारे लोक असतात, मुळात त्यांचं कुणी ऐकून घेत नाही, त्यांना इग्नोर केलं जातं. ह्या सिच्युएशनमध्ये हा माणूस आता इथे काय म्हणतो आपण, त्याच्या मनावरती घाव झालेले आहेत, तो एकटा पडलेला आहे. आणि इथे ह्या प्रोसेसमध्ये तो ज्यावेळेस बोलतोय, ज्यावेळेस तो एक्सप्लेन करतोय त्याची स्टोरी, त्याच्या घरच्यांबद्दल सांगतोय, त्याच्या लाईफबद्दल सांगतोय, तर त्यावेळेस तो मनातून कुठेतरी हील होतोय, मनातून त्याला कुठेतरी बरं वाटतंय. अमोल सांगतो की पहिल्या 15-20 मिनिटांनंतर सगळं काही ब्लर होऊन गेलं, सगळं काही त्याला म्हणजे कोणी दिसेना असं झालं. त्याला फक्त वाटायला लागलं की आता मी बोलतोय, मला बोलायचा चान्स मिळाला आहे. आणि कंटिन्युअस तो बोलत राहिला. तो सांगतो की त्यानंतरची जी फिलिंग होती ती फार बरं वाटणारी फिलिंग होती की आपलं कोणीतरी ऐकतंय. तर लिसनिंग मुळात एखाद्या काय म्हणतो आपण, ज्या माणसाला दुःख आहे, ज्या माणसाला वेदना आहेत, जो माणूस त्रस्त आहे, त्या माणसासाठी लिसनिंग किंवा लिसनर, एखादा लिसनर असणे म्हणजे एका औषधापेक्षा कमी नाही मित्रांनो. तो त्या माणसाला कुठेतरी हील करत असतो, त्या माणसाला कुठेतरी तो व्यवस्थित करत असतो. तर तुमच्या अवतीभोवती जर कोणी, तुमचे जवळचे लोक जर दुःखी आहेत, व्यथित आहेत, प्रॉब्लेममध्ये आहेत, तर एक चांगला लिसनर म्हणून, जे मी तुम्हाला 5 पॉईंट सांगितले, चांगला लिसनर म्हणून त्यांचा ऐकण्याचा प्रयत्न करा. त्यांना ॲडवाईस देऊ नका, त्यांना सजेशन देऊ नका, त्यांना सल्ले देऊ नका. ते नंतर देता येतील, पण त्यावेळेस तुमचं लिसनिंग त्या व्यक्तीला हिलिंगचं काय म्हणतो आपण त्याला फील देईल. तो त्या माणसाला त्या सिच्युएशनमधून बाहेर आणण्याचा प्रयत्न करेल. तर तुम्ही बघा लिसनिंग किती इम्पॉर्टंट आहे प्रत्येक फील्डमध्ये. आता हे स्किल डेव्हलप केल्याने ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो बरं का. मी परत सांगतो, हे स्किल डेव्हलप केल्याने ऑफिसमध्ये सुद्धा तुम्हाला फायदा होऊ शकतो, तुम्हाला रिझल्ट्स मिळू शकतात, बिझनेसमध्ये सुद्धा तुम्हाला यश मिळू शकतं तुमच्या. मी माझा एक असाच अनुभव तुमच्याशी काय म्हणतो त्याला शेअर करतो. मी जर सांगितलं माझं प्रोफेशन, मी उद्योजक आहे, कॉर्पोरेट ट्रेनर आहे, मोटिवेशनल स्पीकर आहे. ह्याच्या व्यतिरिक्त माझं एक ट्रेनिंग सेंटर आहे औरंगाबादला. कॅड सेंटर नावाने ते ट्रेनिंग सेंटर चालतं, जिथे आम्ही सॉफ्टवेअरच्या ट्रेनिंगचं काम करतो. सिव्हिलचे सॉफ्टवेअर असतील, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, मुळात इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स असतील, जे जॉब ओरिएंटेशनचं काम आपण त्याला म्हणतो. तर ह्या ऑफिसमधलं एक तुम्हाला मी इन्सिडेंट सांगतो, कसं लिसनिंग मदत करतं तुमच्या बिझनेसला वाढवायला सुद्धा. आता अशीचमध्ये आम्ही एक मीटिंग घेतली होती. मी माझ्या एम्प्लॉईसोबत मीटिंग घेतली, माझ्या स्पेशली सेल्सची जी टीम होती त्यांच्यासोबत मीटिंग घेतली आणि नजर टाकली की सेल्स कसा वाढवला जाईल. तर ह्या स्ट्रॅटेजीनुसार आम्ही ठरवलं की आता येणारे 8 दिवस आमचे सेल्स पर्सन प्रत्येक एन्क्वायरी, म्हणजे प्रत्येक ती जी काउन्सिलिंग आहे ती रेकॉर्ड करतील सगळ्यात आधी. आणि झालं असं की ते 8 दिवस प्रत्येक एन्क्वायरी, प्रत्येक काउन्सिलिंग मोबाईलवरती रेकॉर्ड केली गेली, त्याचा ऑडिओ रेकॉर्ड केला. आणि 8 दिवसानंतर आम्ही परत भेटलो आणि 8 दिवसानंतर ज्यावेळेस ॲनालिसिस केलं, ज्यावेळेस बघितलं आपलं काय चुकतंय, बघितलं काय आपण अजून डेव्हलप करू शकतो, तर स्ट्रेंजली हे लक्षात आलं की कस्टमर्सला आपण जास्त सांगतोय, कस्टमर्सला जास्त बोलतोय आपण, कस्टमर आपल्याशी कमी बोलतोय. आणि मुळात ह्या लिसनिंगच्या स्किलमध्ये ते बसत नाही. मी तुम्हाला सांगितलं, लिसनिंगमध्ये 80-20 प्रिन्सिपल येतो. कस्टमर तुमचा बोलला पाहिजे ना, कस्टमरने तुम्हाला प्रश्न विचारले पाहिजे ना, कस्टमरने त्याची रिक्वायरमेंट दिली पाहिजे ना, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला मुळात करणारच नाही. आपण काही त्यांना सांगतोय, आपण त्यांना सांगतोय की तुम्ही हे करा, ते करा, हे करा, ते करा, हे सर्टिफिकेट मिळेल, हे बुक्स मिळेल, पण मुळात कस्टमरची रिक्वायरमेंट जर काही वेगळी असेल तर कस्टमर तुमच्या जवळ न येता तुमच्यापासून तो दुरावेल, कस्टमर तुमच्यापासून दूर पळेल आणि ज्याने तुम्हाला मुळात रिझल्ट्सच मिळणार नाहीत. तर त्यानंतर आम्ही ठरवलं की लिसनिंग जास्त करूयात, कस्टमरशी संवाद जास्त साधूयात, त्याचं जास्त ऐकून घेण्याचा प्रयत्न करूयात. आणि तुम्हाला सांगतो,
त्यानंतर ज्यावेळेस आम्ही ह्या स्ट्रॅटेजीवरती काम केलं, मी खरंच एक चांगल्या टीमने ब्लेस्ड आहे. माझी टीम खूप खरंच सुंदर काम करते. ह्या स्ट्रॅटेजीनंतर, ह्या काम करण्याच्या चेंज ऑफ मेथडॉलॉजीनंतर तुम्हाला सांगतो सेल्स आमचा इम्प्रूव्ह झाला आणि हे तुम्हीही तुमच्या बिझनेसमध्ये, तुम्हीही तुमच्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट करू शकता. तर आज तर मुळात जो आपला लाईव्ह सेशन चालू आहे, त्याच्यामध्ये मुळात एकच गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो, एक शेवटचं कंक्लूड करू इच्छितो ह्या सेशनला. लिव्हिंग इज गिविंग. मी परत सांगतो, लिव्हिंग इज गिविंग. आणि तुम्ही काय देताय, तुम्ही समोरच्याचा लिसनर बनून त्याला काहीतरी देण्याचा प्रयत्न करा. सगळ्यात मोठं दान असेल हे, मी तर म्हणेल. आणि तुम्ही लाईफमध्ये खूप मोठे होऊ शकतात, खूप प्रगती करू शकतात. तर लिसनिंग ॲबिलिटी तुम्ही सुधारा. सेशन तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. मला तुमच्या फीडबॅक्सची काय म्हणतो त्याला, मी तुमच्या फीडबॅक्सची वाट बघतोय. असं म्हणतात ना, फीडबॅक इज द ब्रेकफास्ट ऑफ चॅम्पियन्स. आणि मला तुमचे फीडबॅक नक्की आवडतील. चांगले फीडबॅक असतील तरी तुम्ही कळवा, निगेटिव्ह फीडबॅक असतील तरी तुम्ही मला कळवा, जेणेकरून मला डेव्हलप होण्यासाठी, मला इम्प्रूव्ह होण्यासाठी ते मदत होईल. मला मोटिवेशन मिळेल, अजून काम करण्याची इच्छा होईल. आणि परत एकदा मी बेधडक ह्या वेबपेजचे आभारी आहे, ज्यांनी ही अपॉर्च्युनिटी आपल्या सगळ्यांना अवेलेबल करून दिली. त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. तुमच्या सगळ्यांचे आभारी आहे, तुम्ही हा सेशनला उपस्थित राहिलात. काही प्रश्न असतील तुम्ही मला विचारा, मी त्याचे उत्तरं तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.